नमस्कार मित्रांनो, आपण बऱ्याचदा ऐकतो की भारतीय ज्ञान परंपरा, भारतीय ज्ञान परंपरा, पाश्चात्य ज्ञान परंपरा, पाश्चात्य ज्ञान, भारतीय ज्ञान. आणि बऱ्याचदा असं आपल्याला वाटते की भारतीय ज्ञान काहीच कामाचं नाही, टाकून देण्याच्या लायकीचं आहे, त्याला आता नष्ट करण्याच्या लायकीचं आहे. आणि मग ते पाश्चात्यांचंच नॉलेज म्हणजे सगळं नॉलेज चांगलं, त्यांचंच ज्ञान चांगलं, अशा पद्धतीचं एक बोलणं आपण ऐकतो. मित्रो, हे सगळं बोलणं अज्ञानावर आधारलेलं आहे. यामध्ये फारसं काही तथ्य आहे का? तर ज्या गोष्टी ज्ञानाचा कशासाठी उपयोग लागतो, तर ज्ञान हे कशासाठी लागतं? आपला भावना समृद्ध करणं, आपल्या कल्पना समृद्ध करणं, आपले विचार समृद्ध करणं, आपल्याला जीवन जगण्यासाठी लागणारे कौशल्य प्रदान करण्याचं काम ही ज्ञान परंपरा करत असते. आपल्या क्षमता विकसित करण्यासाठीचे काही तंत्र आणि मंत्र देत असते. ही ज्ञान परंपरा, हे ज्ञान आहे. आणि हे आपल्या भारतीय माणसाने अनुभवाने, तर्काच्या आधाराने मिळवलेला आहे आणि तो जो साठा करून ठेवलेला आहे. आणि ही परंपरा, ज्ञान परंपरा, मौखिक परंपरेने जशी पुढे आली तसं लिखित परंपरेने पुढे आली. जे काही आपल्याला जाणवलं, अनुभवाला आलं, जे काही मानवजातीच्या कल्याणासाठी आहे, ते काही जे लिहून ठेवलेलं आहे काही जणांनी, ते लिखित परंपरा. आणि काही जणांनी या तोंडचं त्या तोंडला सांगितलं. एका पिढीपासून दुसऱ्या पिढीकडे जे आपण बोलून जे सांगतो ती मौखिक परंपरा. एका पिढीपासून दुसऱ्या पिढीकडे आपण जेव्हा बोलून एखादं ज्ञान पुढे नेत असतो, ती मौखिक परंपरा असते. चित्रमय परंपरा आहे, ती पण लिहिलेलीच आहे. तर अशा अनेक बाबीचा आज का संदर्भ आहे, तर मी तुम्हाला सांगणार आहे की आता अभ्यासक्रमामध्ये विद्यार्थ्यांना एक प्रथम सत्राच्या विद्यार्थ्यांना आणि सर्व विद्याशाखेच्या विद्यार्थ्यांना हा एक विषय आलेला आहे, भारतीय ज्ञान परंपरा, इंडियन नॉलेज सिस्टीम. आता त्याला संक्षिप्त पद्धतीने म्हणत आहेत IKS. आणि महाराष्ट्र शासनाने हा विषय 20 एप्रिल 2023 रोजी एक शासन निर्णय घेतला. आणि त्या शासन निर्णयाला स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठाच्या संदर्भात मी बोलताना सांगतोय की स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या विद्या परिषदेने त्याला मान्यता दिलेली आहे. आणि यावर्षी आता तो पदवी प्रथम वर्षासाठी हे ज्ञान लागू करण्यात आले. हे नवीन शैक्षणिक धोरणानुसार हा विषय सर्वांना आता शिकणं गरजेचं झालेलं आहे. आता हा विषय तुम्हाला मराठीत शिकता येईल, हा विषय तुम्हाला इंग्रजीत शिकता येईल. आणि परीक्षेत सुद्धा मराठी आणि इंग्रजीमध्ये तुम्हाला उत्तर देता येईल. तर मित्र, आता काही जण याबद्दल असं बोलू शकतात, हे पारंपरिक ज्ञान, भारतीय ज्ञान परंपरा. एक जण मला म्हणाला की सर, भारतीय ज्ञान परंपरा ठेवून काय त्यांना आणायचंय माहीत आहे का? त्यांना पुन्हा त्यांची परंपरागत संस्कृती आपल्या माथ्यावर मांडायची आहे. बरं, आपल्याला काही डोकं आहे की नाही, की कोणी काही मांडलं म्हणून आपल्याला काय घ्यायचं आपल्याला कळते ना. एका भांड्यामध्ये समज बादल्या आहेत 2, एका दारू टाकले, एकामध्ये पाणी टाकले. शहाणी माणसं पाणी पिते, दारू कशाला पितील? लक्षात आलं?
म्हणजे आपल्याला सुद्धा काय आणायले काय नाही हे आपण बघू. त्याचा समाचार मी पुढे घेणार आहे, काय उपयुक्त आहे काय अनुपयुक्त आहे. जे जे या भारताच्या आणि भारतीय माणसाच्या कल्याणासाठी जे जे काही त्याच्यामध्ये असेल त्याचं आपण स्वागत केलं पाहिजे. आता तुम्हाला मी सांगतो की लोकपरंपरेमधून जे ज्ञान विकसित झाले, शहाणपण विकसित केले, समाजाला शिकवण्यासाठी जे काही दिलेलं आहे ते आपण नाकारणार आहोत का? आणि या ज्ञान परंपरा या राष्ट्रामध्ये हजारो वर्षे उपयोगी होत्या. दैनंदिन जीवनामध्ये ते ज्ञान माणसं वापरून आपलं जीवन समृद्ध करत होते. बियाण्याची निर्मिती इथली भारतीय माणसं करत होते. पारंपरिक पद्धतीनं बियाण्याचं जतन करत होते. हे पारंपरिक बियाणं आपण आता नष्ट करून टाकलेलं आहे. लक्षात आलं? पारंपरिक खत शेतीसाठी पारंपरिक पद्धतीनं खताचं ज्ञान, कारण हे आता शेणखत आहे उदाहरण. आता ह्या शेणखताला विशिष्ट पद्धतीनं रुजवून त्याला बारीक बारीक करून ते पिकाला देणे, हे पारंपरिक ह्या खताचा उपयोग तर पीक चांगलं येते. हे पारंपरिक ज्ञान आहे आपल्याला, इथल्या लोकपरंपरेने आपल्याला दिलेलं आहे. म्हणून आजही त्या खत कसं करावं तो पारंपरिक पद्धतीनं ते करून आजही पिकाला दिला जातो. हे तुम्ही नाकारणार आहात का? तर आपण बऱ्याचदा आपल्याला पारंपरिक चिकित्सा आहेत, या देशातला आयुर्वेद आहे, या देशामधलं योग आहे, योगा म्हणतो आपण त्याला. आज तर योगाचं जे नॉलेज आहे ते जगातली लोक घेत आहेत. अनेक देशातल्या रामदेव बाबांना अनेक देशामध्ये बोलवलं, इथल्या योग तज्ज्ञ अनेक देशामध्ये बोलवलं जातं. त्यामुळं आपल्याला त्या देशातलं परकीय चलन मिळायला मदत होते. लक्षात ठेवलं पाहिजे. आम्ही कधीच या देशातली विषमता, वर्णव्यवस्था, मनुवाद आम्ही मान्य करणार नाही. ज्या विचारधारेमुळे या देशाचं नुकसान होते, ही अशी कुठलंही ज्ञान म्हणून कोणी सांगत असेल तर ते कधीच मान्य केलं जाणार नाही, करता येणार नाही. परंतु अज्ञान माणसाला घातक ठरते, ज्ञान माणसाला समृद्ध करते. आपल्याला भारतीय ज्ञान परंपरा जोपासायचे, अज्ञान परंपरा नाही. हे लक्षात ठेवा तुम्ही. मग ह्या योग उपकारक आहे. आज मेडिकल सायन्स सुद्धा सांगते, तुम्ही सुद्धा योग प्राणायाम करून बघा, योगासन करून बघा, ध्यान करून बघा, तुम्हाला एका दिवसात त्याचा फरक जाणवतो. एक दिवसातच तुम्ही करून बघा. मग याला तुम्ही नाकारणार आहात का? आपण पारंपरिक ज्ञान, पारंपरिक कौशल्य, शहाणपण, पारंपरिक जीवन जगण्याची जी पद्धत आहे, जीवन जगण्या, आता एक पारंपरिक रूढी, प्रथा, परंपरा या मागे सुद्धा एक ज्ञान आहे. किंवा पाहुणे आल्यानंतर अगोदर आपल्या काही परंपरा होती, अगोदर पाय धुवायला पाणी देणं, हे दिलं पाहिजे का? तर स्वच्छ हात पाय स्वच्छ करूनच त्यानं घरात यावं, ही त्यामागची भूमिका होती. आज तर आपण बऱ्याचदा कोरोनानंतर तर आंघोळ करूनच घरात बसायला लागलो. सगळं हात पाय धुत, काय कपडे सुद्धा ते बाथरूममध्ये टाकून त्याला आता वापरून आलो. ही म्हणजे परंपरेनं काही बाहेर गेल्यानंतर काही जंतू वगैरे जे घातक असतात ते तसे येऊ नये, त्यामागची भूमिका. आणि स्वागतासाठी समोर जाणं हा सुद्धा एक त्यामागचा भाग होता. रिस्पेक्ट, त्याने यावं, मध्ये जावं, घुसावं असं नाही ना. तर आध्यात्मिक ज्ञान हा एक सुद्धा ज्ञानाचा भाग आहे. आध्यात्मिक ज्ञान हे आंतरिक बाबीशी संबंध आहे. त्याचा मी पुढच्या भागामध्ये कधीतरी सांगेल. कृषी ज्ञान आहे परंपरेचं, पारंपरिक औषधी आहेत, जैविक विविधता संबंधित ज्ञान आहे. कोणता प्राणी कसा वागतो, कोणती जीवसृष्टी कशी वागते, त्याचा काय उपयोग आहे, त्या जीवाचा आपला काय उपयोग आहे, या जीवाचा मानवासाठी काय उपयोग आहे.
ते खाल्लं तर काय उपयोग आहे, तो पाळलं तर काय उपयोग आहे. म्हणजे अशा पद्धतीचं ज्ञान आहे. पारंपरिक संगीत आहे आपल्याकडं, हस्तकला आहे, नृत्य आहे, साहित्य आहे. साहित्य सगळं टाकून द्यायचं का? लोकसाहित्य सगळं टाकून द्यायचं का? लोकगीतं आहेत, म्हणी आहेत, उखाणे आहेत, वाक्प्रचार आहेत. म्हणी अनुभवाच्या खाणे असतात, ते अनुभव त्याच्यात समृद्ध झालं, त्या संदर्भात मी तुम्हाला आपल्याला सांगणारच आहे पुढं. त्याचा उपयोग आहे. लोकगीत आहे, पोवाडे आहेत, हे पारंपरिक ज्ञान आहे आपलं, हे भारतीय ज्ञान आहे आपलं. लावणी आहे आपल्या देशातली, जी की सगळ्या संपूर्ण अंग झाकून जे नृत्य सादर केलं जातं त्याच्यामध्ये. का तुम्हाला ते ढिंगण ढेंगा पाहिजे का? नको लावणी, नको नष्ट करून टाकायची लावणी. तुला ते सगळं अंगावर कुठंच कपडा दिसायचं नाही तशा पद्धतीचं प्रदर्शन केलेलं पाहिजे, आणि लावणी म्हणजे पारंपरिक आहे म्हणून नष्ट करायची, असं नाही चालणार. ज्ञान काय असतो? ज्ञानाला आपण, ज्ञान म्हणजे काय तर सर्वसाधारणपणे आपण ज्ञान म्हणजे अभ्यास असं पद्धत, अभ्यास, तपास, निरीक्षण किंवा अनुभवाच्या द्वारे जे सत्य आणि तथ्य आपल्या समोर भारतीय माणसानं देऊन ठेवलेले आहे, ते भारतीय ज्ञान परंपरा आहे. काही आपल्या अनुभवातून, अभ्यासातून काही कौशल्य विकसित करून ठेवलेले आहेत या देशामध्ये. ते पारंपरिक कौशल्य आपल्या भारतीय माणसाला माहीत पाहिजे. सगळं काय बाहेरूनच आयात करायचं नाही, सगळंच आयात. मला सांगा, ज्या औषध पाल्यामुळे, ज्या आयुर्वेदामुळे एखादा आजार बरा होतो, त्याच्यासाठी ॲलोपॅथीची गोळी घ्यायची, जी ॲलोपॅथीचं औषध घ्यायची काय गरज आहे? काय गरज आहे? योग परंपरेमध्ये आपल्या पोटामध्ये, आता एक तुम्हाला उदाहरण साधं देतो. माझ्या जठरामध्ये आम्लपित्त झालेलं आहे. आम्लपित्त झाल्यानंतर एक वमन नावाची प्रक्रिया आहे आपल्या योग परंपरेमध्ये, की त्याच्यामध्ये शुद्धिक्रिया त्याला म्हणतात. शुद्धिक्रिया, त्याच्यामध्ये कोमट पाणी, त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकून ते पोटभर प्यायचं. पिल्यानंतर ती उलटी करून टाकायचं. जी नको ते आहे आम्ल आहे ते काढून टाकायचं. बरं वाटते. हे मी अनुभविक सत्य सांगतो तुम्हाला. आणि मग हे त्याच्यासाठी काय मग दुसरा एक मार्ग आहे, इंजेक्शन घे, गोळ्या खाय, खाय गोळ्या आणि होय मरून जाय. अरे बाबा, ह्या ॲलोपॅथीचे दुष्परिणाम सांगितलेले आहेत अनेक तज्ज्ञांनी. आता मी वेगळं सांगायची काय गरज आहे का तुम्हाला? तर मित्र, भारतीय माणसाने हे जे काही निर्माण केलेलं आहे, तथ्य आणि सत्य आणि कौशल्य, शहाणपण. आता काही लोकपरंपरेमध्ये काही शहाणपण आपल्याला शिकवलेले कथेच्या माध्यमातून. कारण एक शूद्र मनोवृत्तीच्या माणसं तुमचं जे मूल्यमापन आहे अतिशय क्षुल्लक पद्धतीनं करतात. म्हणून अशा माणसांना देखील तुम्हाला सांभाळणं गरजेचं आहे. नाहीतर असे माणसं तुम्हाला अडचणी निर्माण करू शकतात. त्यांची बुद्धी एवढीशी जरी असली तरी ते अडचणी निर्माण करण्यामध्ये ते तुम्हाला पुरे ठरतात. कारण किती मोठं जहाज असलं तर एखाद्या छिद्रानं बुडते पाणीमध्ये जाऊन, तसं अशा नालायक काही लोकांमुळे सुद्धा तुम्हाला त्रास होऊ शकते. या नालायकांना सुद्धा तुम्हाला सांभाळता येणं गरजेचं आहे. अशी एक कथा सांगते आपल्याला. ती कथा तुमच्या समोर मी ठेवतो. एखाद्याला कमी लेखू नका तुम्ही, हे सांगणारी लेख. कारण कोणालाही कमी लेखलं तर तुम्हाला त्याचे दुष्परिणाम भोगावे लागू शकतात. हे ज्ञान देणारी एक गोष्ट आपल्याला मी तुमच्या समोर ठेवतो. काय आहे ती गोष्ट? एक राजा असतो. त्या राजाचा एक मित्र असतो. त्या दोघांची मैत्री अतूट असते. राजा आणि हा मित्र. हा मित्र रोज राजवाड्यात जातो राजाला भेटायला, चर्चा करायला. राजा सोबतच राहतो तो. त्या दोघांची एवढी प्रगाढ मैत्री असते. पण त्याचा एक दोष असा आहे त्या राजाच्या मित्राचा, की तो कोणालाही कमी लेखतो. आणि मग कमी लेखण्यामुळं काय झालं, एके दिवशी तिथं जो पहारेकरी होता राजाच्या दरबारामध्ये पहारा देण्यासाठी, त्याला कमी लेखला त्यानं.
आता ते बघा, लहान असो माणूस, मोठा असो, ज्ञानानं असो किंवा पैशानं असो, प्रत्येकाला एक सन्मान हवा असतो. आणि ते आपला सन्मान हवा असतो. आणि आपल्याकडून जेव्हा सन्मान दिला जात नाही किंवा एखाद्या वेळेस चुकून माकून आपल्याकडून एखाद्याचा अपमान होता, तर सॉरी म्हणायचं ना, सॉरी बाबा चूक झाली म्हणायचं. पण याच्यामध्ये अहंकार प्रचंड. यानं सॉरी काही म्हटलं नाही त्या पारेकऱ्याला. यानं म्हटलं आता या राजात याच्यात मैत्रीमध्ये मी काय करेल, दुरावा निर्माण करेल असं त्यानं ठरवलं. आणि यानं आपल्या मित्रालाही सांगितलं, पहारे देणाऱ्याला, हे जो येतो ना म्हणले सावकार, या दोघांमध्ये मैत्री मी काय करतो, तोडून टाकतो ना. अरे राजा कुठं राजाचा मित्र, आणि तू त्याच्या फेकलेल्या तुकड्यावर जगणारा तू, त्याच्यात काय करू शकणार आहेस रे म्हणले त्याचे सहकारी पारेकरी मित्र. त्यानं म्हणला, बघा एका दिवशी करूनच दाखवतो. मग हा काय करायला लागला, कान भरायला सुरुवात त्याने केली. आता चाडीला गोडी असते असे एक ज्ञान परंपरा आपली सांग. म्हणजे एखाद्या माणसांना सत्यापेक्षाही अफवा जास्त गोड लागतात. लक्षात आलं. म्हणून अशा अफवाखोर लोकांपासून सुद्धा तुम्हाला सावधच राहावं लागेल. मग असा त्याच्यामध्ये मनामध्ये एक प्रकारे एका दिवशी काय केला, राजाला ऐकू जाईल अशा पद्धतीने म्हणाला, हा राजाचा मित्र समजतो आणि राजा घरी नसताना काय काय उद्योग करतो अशा पद्धतीनं तो बोल. ती गोष्ट राजाच्या कानावर जाईल अशा पद्धतीनेच बोलला. का रे, काय म्हणालास? नाही असं म्हणलो मी, माझ्या तोंडून गेलं, चुकून गेलं, सॉरी म्हणाला. पण राजाला असं वाटलं, आणि असं पण चुकलो म्हणाला, सॉरी म्हणाला, पण असं का म्हणला असं राजाच्या लक्षात आलं. राजाला लक्षात आलं. मग राजानं हळूहळू त्याच्याकडे संशयानं पाहायला सुरू केलं. कारण माणसाच्या कानातून मनात जेव्हा एखादा चुकीचा जरी का असे ना विचार मनात गेला, तरी एक प्रकारचा संशयाचं वातावरण तयार होऊ शकते. तो जर पुढचा माणूस कच्च्या कानाचा, टाकाऊ मनाचा असेल तर, टिकाऊ असेल तर काही नाही, टाकाऊ मन असेल त्यानं छोटी मन से कोई बडा नहीं होता, टूटे मन से कोई खडा नहीं होता, असं सन्माननीय अटल बिहारी वाजपेयी साहेबांनी सांगून ठेवलेलं आहे. अशी तुटलेली मनाची माणसं छोट्या छोट्या गोष्टीतला खरंच मानून बसतात. काही जाणून घेण्या अगोदरच ते खरं मानून बसतात. अरे जाणून घे ना, इतकी तरी अक्कल पाहिजे. नाही शेण भरलंय डोक्यामध्ये. जाणूनच न घेता आपले मत तयार करणं हे मूर्खपणाचं लक्षण असतं. जाणून घेणं, समजून घेणं, सत्य काय, काय जाणून घेत बसायचं म्हणाले ना, मग खरंच असेल. म्हण बाबा, म्हण. पण हे लक्षात ठेवलं पाहिजे, सत्य काय. आता आणखीन एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो, परंपरेनं सांगितलेली एक गोष्ट आहे. हे माणसाला किती जीवन समृद्ध करतात. हे मी सांगत होतो. मग काय झालं, एके दिवशी राजाने मग हळूहळू काहीतरी भानगड आहे असं समजून त्याला दूर करून टाकून दिलं. मग त्याचं बंद झालं त्या मित्राचं येणं. आता त्यानं शोध घेऊ लागला की असं का घडलं, माझ्या हातून तर काहीच चूक झाली नाही. ह्यानं कुठं माशी शिंकली बाबा, कुठं ह्या काळतोंड्यानं कुठं काय केला त्या पारेकऱ्यानं, अशा पद्धतीचा विचार त्याच्या मनात येऊ लागला. आणि तो एका दिवशी आला. त्यानं म्हणला, बाबा माझं काही चुकलं असेल तर माफ कर, मी काय बोललो, एखाद्या बोलण्याच्या ना वावगामध्ये रोज हसतही बोललो असेल,
तर मला माफ कर, तुला काय वाटेल ते पैसे मी देतो, त्याला काय हरकत नाही, मला देता की देतो देतो मला, कारण नाही. क्षुल्लक प्रवृत्तीची माणसं क्षुल्लक गोष्टीसाठी प्रभावित होऊन मोहाला बळी पडतात. मग त्यानं पैसा देऊन टाकला याला जे मागेल तेवढं. मग त्यानं मला आता मैत्री करून देतोस राजाची पुन्हा, 100% रे म्हणला. आपल्याला भानामती करता येते म्हणला, भानामती उतरवता येते म्हणतात. हे भानामती नावाचं अज्ञान आहे. हे शब्दप्रयोग केले जातात, परंतु ते काही खरं नाही मित्र. ते विज्ञानाच्या कसोटीत टिकत नाही भानामती हा प्रकार. म्हणून मी तुम्हाला स्पष्टपणे तो रूढ झालेला आहे शब्द. मग त्यानं सांगितलं, पण हे गोष्ट मी बरोबर करतो म्हणलं. एके दिवशी काय झालं, मग राजा झोपलेला होता ज्या खोलीमध्ये, त्याच्या बाजूला हा पहारा देताना म्हणाला, पहाट पहाट राजा स्वतःला राजा समजतो आणि संडासला बसून काकड्या खातो, रोज काकड्या खातो म्हणाला जल्लो पहारेकरी. ते म्हणलं, हे पागल झाले का रे म्हणलं, पागल. मी हे आयुष्यात कधी काकडी खाल्ली नाही म्हणला, अशा पद्धतीनं आयुष्यात कधी खाल्ली नाही म्हणलं. मग यानं पागल झालं. मग त्याला बोलवून घेतलं त्याने. काय रे पागल झालंच का तू? हो पागल झालं म्हणलं, पागलच झालं म्हणलं. मी लय दिवसापासून असंच काय पण म्हणायला लागलो म्हणलं. हां खरं आहे गड्या म्हणला राजा. यानं स्वतःच म्हणाला मी पागल झालो म्हणून. आता ह्या पागल झालेल्याला मग ठीक आहे म्हणला, मग मी आता नोकरी पण सोडून देणार आहे म्हणला. हे तुमच्या घरची जी मजुरी आहे ना म्हणला, नोकरी सोडून देतो म्हणला. दे सोडून म्हणला त्यानं दिलं सोडून. पैसा घेऊन बसला घरी आराम करत. ते मग त्या मित्राला त्यानं बोलून घेतलं राजानं, आणि त्यांची पुन्हा मैत्री झाली. म्हणजे या ठिकाणी सांगितलं, ही गोष्ट आपल्याला काय शिकवते, काय ज्ञान देते, तर हे आपल्याला हे ज्ञान देते, लोक जे काही वाईट बोलतात त्याच्या मागे त्यांचा हेतू वाईट असतो. ही गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे. हा वाईटही हेतू असतो, किंवा त्यांचं अज्ञान असते, किंवा ती गोष्ट त्यांना समजून घेण्यामध्ये कमी पडलेला असतो, सत्य जाणून घेतलेलं नसते. अशीच एक गोष्ट या निमित्तानं मी तुम्हाला सांगणार आहे. ती गोष्ट अशी आहे, एक महिला अशी गावाच्या बाहेर तिचं घर असतं, आणि फारसा त्या गावाशी तिचा काही संपर्कच नसतो. तिचा नवरा असतो, तो ड्युटीला सकाळपासून म्हणजे कामाला निघून जातो पहाटेच, आणि येत असतो. तर त्याचे जीवन चाललेलं असतं. पण काय अचानक तो मरून जातो. मेल्यानंतर मग आता ती दुःखानं घरातच व्याकुळ राहते. मग तिला भेटायला 3 व्यक्ती येतात, म्हणजे ती मग भेटायला येत राहतात. एक उचलली जैब लावली टाळूला बोलणारा व्यक्ती, बघा 3 चलले तिच्याकडं, एक गेला की एक गेला की एक, 3 रोज गेम होत असतील असं तो सांगू लागला लोकांना. असं वाईट साईड बोललं. पण ती महिला नवरा मेल्यानंतर अगदी तिच्या जीवनातला रस संपलेला होता. ती अंथरुणातच पडून होती. मग तिला डब्बा वगैरे घेऊन तिचा भाऊ जायचा, एक व्यक्ती. आणि दुसरा व्यक्ती मध्ये डॉक्टरांना त्यानं सांगितलं होतं, डॉक्टर जायचा भेटायला, आणि एक वकील ते कागदपत्र शेतीचे वगैरे करण्यासाठी वकील जायचा. काही दिवस ते जाणं चालू होतं. ते बघून तो बोलला. ही गोष्ट त्याला कळली, अरे आपण जे बोललो ते खोटं आहे, असं नाही, त्यांचे वेगळे संबंध आहे. मग त्याला वाटू लागला, अरे आपल्या बोलण्यात नाही पाप झालं, आपण चुकीचं बोललो. मग त्यानंतर त्या परिसरात एक गुरु होता, आध्यात्मिक गुरु होता. तो अशा प्रश्नांची उत्तरे द्यायचा, माणसाच्या मनात चालणाऱ्या प्रश्नांची तो उत्तरे द्यायचा.
माणसाच्या मनातल्या सलणाऱ्या प्रश्नाची उत्तरं देणं हे उत्तर हे सुद्धा ज्ञान असते. उत्तरं देणं हे ज्ञान असतं. तो ज्ञान द्यायचा. हा जाऊन सांगितलं की असं असं झालं माझ्याकडनं. ठीक आहे म्हणला, तू काय आज पंख आण म्हणला. कशाचे? मोरपीस, मोराचे पंख आणून दे मला, तुकडे करून त्याचे छोटे छोटे घेऊन ये म्हणला. अरे म्हणलं हे सोपा मार्ग आहे म्हणलं. जगेला आणि घेऊन आला. ते त्याने घेतला महाराजाने आणि त्या परत त्यालाच दिला आणि म्हणलं हे प्रत्येकाच्या झोपी गेले सगळे, घरासमोर नेऊन ठेव म्हणलं आणि मग 8 दिवसाला ये म्हणलं. काय हरकत नाही म्हणलं. 8 दिवसाला तो आला. 8 दिवसाला आल्यानंतर त्यानं मला ते पंख घेऊन ये म्हणलं. काय महाराज, काय बोलता? हा हा काय बोलता तुम्ही? ते कुठं गेले की काय नाही की म्हटलं आता वाऱ्यानं. तसं म्हणला, तू जे उचलली जीभ लावलू टाळूला बोललास ना म्हणला, ते कुठं कुठं गेले की आता कायच का ते काय परत आणता येतं का म्हणलं. याला काय आता, याला काहीच प्रायश्चित नाही म्हणला आणि याला काही उपाय नाही म्हणला. म्हणजे या सगळ्यात प्रश्नांची उत्तरं नसतात हे सुद्धा ज्ञानच आहे. सगळ्यात प्रश्नाला उत्तरं देता येत नसतात, सगळ्यात प्रश्नांची उत्तरं नसतात हे सुद्धा ज्ञानच आहे. त्याला पश्चातापच सहन करणे आता त्याच्यावर उपाय आहे. तर मित्र हो, या सगळ्या गोष्टीचा आपण बघणार आहोत. पुढच्या भागामध्ये ज्ञान म्हणजे काय अजून सांगणार आहोत. भारतीय म्हणजे काय सांगणार आहोत. परंपरा म्हणजे काय सांगणार आहोत. मग भारतीय ज्ञान कोणकोणत्या क्षेत्रामध्ये, आध्यात्मिक ज्ञानामध्ये आध्यात्मिक क्षेत्रातलं काय ज्ञान आहे, भौतिक क्षेत्रातलं काय ज्ञान आहे, शैक्षणिक क्षेत्रातलं पारंपरिक पद्धतीचं काय ज्ञान आहे, सांस्कृतिक क्षेत्रातलं काय ज्ञान आहे, राजकीय क्षेत्रातलं पारंपरिक काय ज्ञान आहे, भारतीय काय ज्ञान आहे, पारंपरिक आणि आधुनिकसुद्धा. या सगळ्या ज्ञानांचा एका पैलूचा आपण पुढच्या भागामध्ये विचार करणार आहोत. आणि हा जो व्हिडिओ आहे तर सर्व विद्याशाखेच्या विद्यार्थ्यांसाठी उपकारक ठरणारा व्हिडिओ असणार आहे. ह्या प्रथम सत्रासाठी भारतीय ज्ञान परंपरा हा शिकायची आपल्याला आणि दुसऱ्या सत्रामध्ये भारतीय संविधान आपल्याला शिकायचं आहे. तर पहिल्या भागामध्ये भारतीय ज्ञान परंपरा आपण शिकूया आणि जे विषमतावादी गोष्टीचाही आपण, विषमतावादी काही बाबी, काही या देशाला घातक ठरणाऱ्या काही बाबी ज्ञान म्हणून सांगितल्या गेलेल्या आहेत, त्याचाही समाचार आपण घेऊच. ते घेतल्याशिवाय जमणार नाही आपल्याला. कारण विषाला दूर करावंच लागेल ना, अमृत टिकवायचं असेल, तणाला दूर करावंच लागेल ना, पिकाला सुरक्षित ठेवायचं असेल तर ते करूच आपण नक्की. चल, धन्यवाद.